आरक्षणाचा प्रश्न असो, आरक्षण असेल, नोकरी असेल, सरकारी नोकरी असेल, सगळे प्रश्न सुटणार आहेत। मित्रांनो, या ओबीसीला एक छोटासा 4-5 हजार करोडचा बजेट फक्त आपल्याला मिळतो, म्हणून आपल्याला स्कॉलरशिप्स नाहीये। आपल्याला 50,000 करोडचा बजेट मिळाला पाहिजे होता, परंतु 5,000 करोडवर आपली बोलवण केली जात आहे। तुम्ही समजा आणि समजून आपल्या मुलाबाळांसाठी या विचार करा। हे जे योद्धे हे यात्रेचे निघालेले आहेत, जे सैनिक यात्रेत निघालेले आहेत, हा एक प्रकारचा तप आहे। आणि या यात्रेमध्ये जो व्यक्ती या यात्रेत येईल तर नक्कीच सगळ्या समूह ओबीसी समाजामध्ये पुण्यच लाभेल। आणि तुम्ही या तपामध्ये, या तपश्चर्यामध्ये सुद्धा सामील व्हा। यात्रेचा रथ समोर जाऊ द्या आणि ओबीसीचा कल्याण होऊ द्या। ओबीसीचा कल्याण म्हणजेच भारताचं कल्याण। ओबीसीचा कल्याण नसेल तर भारत महासत्ता बनू शकत नाही आणि भारत विकसित सुद्धा होऊ शकत नाही। ओबीसीचा कल्याण हाच भारताचा कल्याण आहे। धन्यवाद मित्रांनो।